मेमरी याकरता आहे की अजून ते अधिकारी आपले कार्यरत आहेत, ते रिटायर झालेले नाहीत. पण ते रिटायर झाल्यानंतर मात्र आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नाही आहे. त्यानंतर त्यांनाच फोन करून विचारावं लागेल की ते 15ला आला होता, तर मग तुम्ही सांगोल्याला काय केलं होतं, मग तिथे चारा डेपो कुठे बनवला होता, मग कुठल्या भागात ते झालं होतं, असं आपल्याला त्याचं ते त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. पण आता एक प्रकारची या सिस्टीममुळे आपण एक इन्स्टिट्यूशनल मेमरी देखील तयार करतो की जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या सगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी एक प्रकारे डॉक्युमेंट होत आहेत, त्याची रिपॉझिटरी तयार होते आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन देखील आपल्याला करता येणार आहे. इतके अधिकारी इतकं चांगलं काम करत असतात, पण त्यांनी केलेलं जे काम आहे ते त्या काळापुरतं आपण लक्षात ठेवतो. कधीतरी एखादा आपला गतिमानता पुरस्कार वगैरे असा त्यांना देतो, परंतु त्यानंतर फार काळ ते काम काही कोणी लक्षात ठेवत नाही. दरवेळेस रिइन्व्हेंटिंग द व्हील अशा पद्धतीनं आपण काम करत असतो. पण मला असं वाटतं की या पद्धतीमुळे त्याचंही चांगल्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आपण करू शकू आणि त्यातनं ज्यांना बेस्ट प्रॅक्टिसेस रेप्लिकेट करायचे आहेत किंवा नेहमी आपण असं म्हणतो की यू हॅव टू बिल्ड ऑन इट. सो एखादी बेस्ट प्रॅक्टिस आपण बघितल्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये त्यापेक्षा चांगलं काय करता येईल, त्याच्यामध्ये काही राहिलं होतं का, काही लॅकुनाज होते का, ते दूर कसे करता येतील, याचाही विचार हा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, मोबाईल ॲप्स असतील किंवा संपूर्ण या ठिकाणचं मेंटॉर मेंटी पोर्टल सारखं पोर्टल असेल आणि सगळ्या गोष्टी पोर्टलवरही आहेत आणि मोबाईलवरही अवेलेबल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपली गती वाढवण्याकरता खूप चांगला यातनं फायदा मिळणार आहे. एकच छोटं उदाहरण मी सांगतो की आत्ताच आपल्याकडे गेल्या काही वर्ष दीड वर्षामध्ये आपल्या शिक्षण विभागामध्ये एक जो काही घोटाळा आपल्या लक्षात आला की कसं आपल्याकडे होतं, आंधळ दळतं कुत्रपीठ खातं असं आपण नेहमी ऐकायचो. तशा पद्धतीनं ज्यावेळेस या लोकांनी आपलं जे काही सेवार्थमध्ये जे काही घोटाळे झाले आणि लोकांनी आपल्या सिस्टीममध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्याची कधी नियुक्ती झाली नव्हती त्याला नियुक्त करून टाकलं, ज्याची नियुक्ती आज झाली होती त्याला 5-5, 7-7 वर्ष मागे जाऊन त्याचे जे काही कागदात ते क्रिएट केले आणि त्याचे पैसे पण काढून टाकले. म्हणजे 1000-1000, 2,000, 5,000 शिक्षक की जे कधी लागलेच नाहीत किंवा ज्यांना आपण लावलंच नाही किंवा ज्यांचं आपल्याकडे मान्यताच नव्हती, पण ते लागले आणि ते पगारही घेत आहेत. ही जी काही आपल्या म्हणून मी म्हटलं की समटाइम्स अ सिस्टीम कोलॅप्सेस बिकॉज ऑफ इट्स वेट, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून या सगळ्या सिस्टीम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. मगाशी आपण बघितलं की ब्लॉकचेन. आज प्रत्येक व्यक्तीचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत हे डिजी लॉकरला जात आहेत, ब्लॉकचेन्स तयार होत आहेत. अगदी आपण नियुक्तीच्या काळात बघितलं की काही लोकांना स्पोर्ट्स कोट्यातनं आपण नियुक्त केलं. आता लक्षात येत आहे की त्यांनी जे सर्टिफिकेट दिलं त्या स्पर्धाच झालेल्या नाही आहेत किंवा ज्यांना त्यांनी सर्टिफिकेट दिलं ते असोसिएशनच बोगस आहेत, ते अस्तित्वातच नाही आहेत. म्हणून आपल्या एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये टू कीप अ ह्युमन आय इज इम्पॉसिबल. ही सिस्टीम जर चांगली चालवायची असेल तर त्याला अशा पद्धतीचे HR डिफॉर्म्स करून त्याला डिजिटाइज पद्धतीनं AIचा वापर करून आपण जर केलं तर मला विश्वास आहे की सिस्टीम चांगली होईल, सिस्टीम पारदर्शी होईल, सिस्टीम एफिशियंट होईल आणि शेवटी कुठल्याही कर्मचाऱ्याला आपली सिस्टीम आपल्याला न्याय देते की नाही. काम तर सगळे करतात पण आपली सिस्टीमच आपल्याला रिस्पॉन्ड करत नाही, ती न्याय देत नाही असं वाटलं तर त्याला कुठलंही मोटिवेशन उरत नाही किंवा काम करत असताना जो उत्साह आपल्याला वाटला पाहिजे तो वाटत नाही. तर ती सगळी पारदर्शिता या सगळ्या सिस्टीममधनं या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून आज जी सादरीकरण झाली ती इतकी सुंदर झाली. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण जेव्हा आपण काहीतरी करतो त्यावेळी तो सांगण्याचा जो उत्साह असतो तो त्यात दिसत होता. म्हणजे कुठल्या तरी म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्ही दिला तसा ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अवर कन्सल्टंट्स, पण इट वॉज नॉट जस्ट कन्सल्टंट ड्रिवन. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं.
त्या सिस्टीममध्ये काम करणारे ज्यावेळेस सिस्टीम समजून ती सिस्टीम नीट करतात त्यावेळी ती खऱ्या अर्थानं नीट होते. आणि आता तर आपण गेल्या काही जे काय आपण वेगवेगळे रिपोर्ट्स तयार केले किंवा वेगवेगळे आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या त्यात तर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जेवढं ज्ञान हे आपल्या अधिकाऱ्यांकडे असतं ते इतरांकडे नसतं. कारण आपल्याकडे ग्राउंड रियालिटी माहिती असते, तिथे काम केलेलं असतं, शॉर्टकमिंग्स माहिती असतात, एखादी सिस्टीम चालू शकते की नाही आपल्याला माहिती असतं. फक्त ते सगळं एका नीट व्यवस्थेत बसवणं हे कदाचित आपल्याला येत नसतं. आणि म्हणून मी खरोखर सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय मनापासून कामही केलं, अतिशय मनापासून सगळ्यांनी प्रेझेंटेशन्स देखील या ठिकाणी केले. ते उत्तम अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स होते. त्यातनं खरोखर काय परिणाम त्यातनं आपण साधतो तो परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि म्हणून या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोक याच्यामध्ये असे असतील की ज्यांनी काम केलं आहे पण त्यांचं कदाचित नाव आलं नसेल. त्यामुळे अशा सगळ्यांचं देखील तुम्ही माझ्या वतीनं मॅडम सगळ्यांना कन्वे करा की वी आर व्हेरी हॅपी अबाउट ऑल दीज रिफॉर्म्स. आणि हे जे काय आज EHRMS आपण सुरू केलेलं आहे इट्स अ पाथ ब्रेकिंग स्टेप आणि फार चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की मी राधा मॅडमचं याकरता विशेष अभिनंदन करेन की यापूर्वी अनेक वेळा GADत अनेकांनी चांगलं काम केलं पण त्या अशा होत्या की ज्यांनी त्यांना अर्थातच आपल्या केंद्र सरकारने तिकडे बोलवणं केलं होतं आणि त्यांना चांगलं पद देखील त्या ठिकाणी द्यायचं होतं. तसं आम्हालाही सांगितलं होतं की आता यांना ठेवलं तुम्ही आता परत पाठवा. पण त्यांनी हा निर्णय केला की नाही हे काम मी हातामध्ये घेतलं हे पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्यांनी तो निर्णय करून आणि या ठिकाणी या कामाच्या पाठीमागे पूर्ण शक्ती आपली लावली. म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही उत्तम सुरुवात आपण केली आहे. एक अतिशय चांगल्या एका स्तराला आपण गेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिस इज अ बिगिनिंग. म्हणजे चांगल्या गोष्टीचं काम आपण केलेलं आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपण बिल्ड केला आहे. आता बेस्ड ऑन दिस प्लॅटफॉर्म आपल्याला अनेक गोष्टी बिल्ड करायच्या आहेत. त्या बिल्ड करण्याकरता आपल्या सर्वांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य पुढे जात राहावं अशी ईश्वराला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संवाद होता.